नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता काव्याला खूप टेन्शन आलेलं असतं. कारण पार्थने काव्याला सांगताच की नंदिनी बेशुद्ध झालेली आहे, बेशुद्ध पडलेली आहे. तर आता हे ऐकताच काव्याला खूप मोठा धक्का बसतो. काव्या म्हणते, हे माझ्यामुळे तर झालं नसेल ना, कारण नंदिनी ताईला मी सकाळी खूप काही बोलून गेली. बिचारी माझ्या जवळ आली होती सकाळी, पण मीच तिला हाकलून लावलं. एक तर तू या घरात राहशील, नाही तर मी या घरात राहील असं म्हणून म्हटली होती ती नंदिनीला. तर तिला हे शब्द तिचे आठवत असतात आणि तिला खूप वाईट वाटत असतं, रडत सुद्धा असते. तर तिचं रडणं आता मानिनी ऐकत असते. तर मानिनीला तिचं रडणं ऐकू आल्यावर मानिनी तिच्याजवळ येते. काव्या बाळा, काय झालं, का रडतेस तू? आणि मानिनीच्या डोक्यामध्ये हेच विचार चालू असतात की काव्याला मी पहिल्यांदा बघते रडताना. आजपर्यंत लग्न झाल्यापासून काव्याला एवढं म्हणजे रडताना मी कधीच पाहिलं नाही, म्हणजे नेमकं काहीतरी झालंच असेल. तर आता ती विचारते की मी खूप चुकीची वागली माझ्या ताईसोबत, खूप चुकीचं बिहेवियर केलं मी माझ्या ताईसोबत. मला माझी ताई आली की मी तिची माफी मागणार आहे. पण आता हे मानिनीला माहिती असते की ती किडनॅप झालेली आहे, म्हणजे तिला आणतायत आता पार्थ आणि जीवा खरी. पण मग हिला एवढं काय हे झालं असं तिच्या मनात विचार येत असतो. पण आता इथे काव्याला सुद्धा खूप म्हणजे तिला तेच विचार खटकत असतात की माझ्या ताईसोबत मी अशी का वागली, तिने आजपर्यंत मला लहान्या बहिणीसारखं वागवलं आणि मला काहीच त्रास होऊ दिला नाही. नेहमी केव्हाही माझ्याशी पाठीमागे खंबीरपणे उभी राहिली आणि मी माझ्या ताईसोबत कशी वागली, तिला हे तिचे शब्द तिला आठवत असतात. आणि म्हणत असते की माझ्या ताईचा मी आता कधीच हात सोडणार नाही, तिला कधीच कुठे माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही. आणि तिला खूप वाईट वाटत असतं, मी आली ना की आधी तिची माफी मागेन असं ती म्हणत असते. आता हे काय झालं ते आता मानिनीला काही कळत नसतं, कारण काव्याचं आणि नंदिनीचं नेमकं काय झालेलं आहे हे मानिनीला माहीत नसतं. पण आता तरीसुद्धा मानिनी म्हणते, बाळा शांत हो बरं, आधी येईल तुझी नंदिनी ताई, येईल तेव्हा तिला भेटून घे, येईल, काहीच नाही होणार, तू काळजी नको करू, होईल सगळं व्यवस्थित असं समजावून सांगत असते. तर आता इकडे दुसरीकडे पार्थ आणि जीवाने नंदिनीला घरी आणलेलं असतं. तेव्हा सगळे आता शॉक होतात की नंदिनीला बापरे लागलेलं पण आहे, खूप तिची अवस्था डेंजर झालेली आहे, त्याच्यामुळे सगळे घाबरतात. तर आता इकडे मानिनी विचारते, काय झालं नेमकं, कोणी हे केलं? तेव्हा आता पार्थ म्हणत असतो, हे ना लग्नामध्ये ज्या मुलाने, ज्या दीपकने नंदिनीला किडनॅप केलेलं होतं, त्याच दीपकने आता नंदिनीची ही अवस्था केली आहे. आणि मागे सुद्धा तो काव्यावर सुद्धा भेटलेलं होतं. हे काव्यालाही त्याने मारण्याचा प्रयत्न केलेला होता. आता हे मानिनीला ऐकताच मानिनीच्या पायाखालची जमीन सरकते. तेव्हा आता मानिनी म्हणते, काव्या काय बोलतोय पार्थ, तू मला सांगितलं नाही आणि आम्हाला माहीत सुद्धा नाही. तेव्हा आता नंदिनीने डोळे उघडलेले असतात. तेव्हा आता सगळे म्हणतात की आता नंदिनीला आराम करू द्या, कारण तिची अवस्था थोडी बिकट आहे, म्हणजे थोडासा आराम झाला तर तिला बरं वाटेल. तर आता सगळे रूमच्या बाहेर निघतात. तर मानिनी आता काव्याचा हात धरून तिला बाहेर नेते. तर तिकडे जीवा म्हणत असतो, नंदिनी तुमच्यासाठी तुमची आवडतीची गाणी लावू का, तुम्हाला काही हवं आहे का, हवं नाही आहे ते सांगा मला. तर आता नंदिनी हसते आणि त्याच्याकडे प्रेमाने बघत असते. आणि जीवालाही खूप वाईट वाटलेलं असतं, कारण त्याने नंदिनीसोबत खूप कसं तरी वागलेला असतो आणि हे होण्याच्या आधी तो तिच्याशी खूप वाईट वागलेला असतो. त्याच्यामुळे तो आता ती कसर काढत असतो गोड गोड बोलून तिच्याशी. त्याला खूप वाईट वाटतं की आपण चुकीचं वागलो आणि बिचारा नंदिनीवर काय बेतलं ते. म्हणून तो म्हणतो, हे बघा तुमचं लक्ष नाही लागलं ना तर मी तुम्हाला तुमच्या आवडतीची गाणी लावून देतो. तर आता नंदिनी म्हणते, नाही अहो मी आता गोळ्या घेतल्या ना तर मला त्याच्याने झोप येते, त्याच्यामुळे मला झोपायचं आहे, मी झोपते आणि मग नंतर बघू, आता मला सध्या आराम करायचा आहे. तेव्हा आता जीवा म्हणतो, ठीक आहे, तुम्हाला जे आवडेल ना ते तुम्ही करा. तर असं म्हणून आता जीवासुद्धा रूमच्या बाहेर निघून जातो. तर बाहेर आता मानिनी ओरडत असते काव्यावर की काव्या, कधी तुला तुझ्यावर बेतलं ग, आणि कधी तुला मारहाण झाली, कोण होता तो आणि केव्हा आला आणि कधी चोर घुसून आला आपल्या घरामध्ये. तेव्हा आता हे ऐकून काव्याला खूप मोठा धक्का बसतो, कारण काव्याने कोणालाच घरी सांगितलेलं नसतं. तर आता इकडे काव्याची तपप होऊन जाते. काव्याला काय करावं काही सुचत नाही. तर पार्थ तिच्याकडे बघत असतो. तेव्हा आता पार्थ म्हणतो, हो आई, 2-3 दिवसाआधी आहे ना आपल्या घरात चोर शिरलेला होता आणि तो बहुतेक दीपकच असेल, दीपकनेच काव्यावर
सुद्धा हल्ला केला होता. तर आता हे ऐकून वसूलाही मोठा धक्का बसतो, कारण वसू म्हणते माझं नाव जर कधी आलं नाही यामध्ये तर बस मेलीच मी आता. कारण वसूनेच लग्नामध्ये नंदिनीला किडनॅप करण्याचं दीपकला सांगितलेलं असतं की दीपक तू नंदिनीला किडनॅप कर, मग मी त्या ठिकाणी माझ्या मुलीचं लग्न पार्थसोबत लावून देईन, असं तिचा प्लॅन असतो. तर आता इकडे वसू घाबरलेली असते. मग आता नंदिनी काव्या खरं काय झालं ते सगळं मानिनीला सांगते. मानिनी आता खूप जोरात चिडते. मानिनी म्हणते हे बघ काव्या, तुझ्यामुळे आज नंदिनीवर बितलं. तू जर हीच गोष्ट आधी सांगितली असती ना तर नंदिनीवर आज ही वेळ आली नसती. आता जोरजोरात ओरडत मानिनी काव्यावर चिडत असते. पण आता काव्या पण शांत असते, कारण काव्या तिच्या बहिणीवर काय बेतली आहे ते तिला कळतं. तर आता नंतर आता पार्थ आणि जीवाला म्हणतो की हे दीपक परत काही करू शकतो, कारण आज नंदिनीवर बेतलं, उद्या काव्यावर सुद्धा हल्ला होऊ शकतो परत. त्याच्यामुळे दीपकचा तर आता बँड वाजवलाच पाहिजे. पार्थ म्हणतो आता त्या दीपकला चांगली अद्दल घडवायची वेळ आली आहे. आता तो त्याची शेवटची झोप घेत असेल तेव्हा आता जीवा लगेच म्हणतो आता उद्या सकाळी तो त्याची शेवटची सकाळ असेल. दोघेही भाऊ आता हातात हात घेऊन आता दीपकला चांगलीच अद्दल घडवणार असा शब्द दिलेला असतो दोघांनी एकमेकांना. तर आता दीपक पकडला जाईल का आणि दीपकला हे सत्य कळेल का की नंदिनी अजून वाचलेलीच आहे, मेलेली नाही. तर हे पाहायला पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. अजून कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.